कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रडू नका, शांत व्हा, तुम्ही जरा समजून घ्या मला। काय समजून घेऊ मी? माझ्या नवऱ्याने माझा विश्वासघात केला हे समजून घेऊ की त्यानं माझी फसवणूक केली, खोटेपणाला साथ दिली हे समजून घेऊ? अधिपती, मी माझ्या वर्गात माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की खोटेपणा कधीही करू नका, नेहमी खरं बोला। आणि माझा स्वतःचा नवरा माझ्याशी खोटेपणाने वागलाय, हे कसं सहन करू मी? काय आदर्श ठेवू मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर? कुठून कुठे चाललाय तुम्ही? एवढं खरंच काही झालेलं नाहीये। काहीच झालेलं नाहीये? असं कसं बोलताय तुम्ही? भुवनेश्वरी मॅडमनी मला फसवून लग्नाची तयारी करून घेतली, हे काहीच नाहीये। खरं तर या घरात ना मला आईचं स्थान आहे ना बायकोचं। मला ना आपलं लग्न झालेलंच आठवत नाही। अपघातानंतर मला बरीच वर्ष काहीच आठवत नव्हतं, मी कोण आहे, कुठून आले। तुम्ही पुन्हा लग्न करा, सगळं आठवेल तुम्हाला। अधिपती मला आई मानणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे। आईने त्यांच्या पुनर्विवाहाला होकार दिलाय। त्यांना बरोबर माहित होतं की मी बाबांना लग्नासाठी कन्व्हिन्स करू शकते, म्हणून त्यांनी हे सगळं होऊ दिलं। हे काहीच नाहीये। आज त्यांचं लग्न होतंय, पण मी जर बजरंगचा पुरावा शोधून आणला नसता, सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलं नसतं, तर त्यांचा खरा चेहरा आला असता का सगळ्यांसमोर? त्यामुळे जितक्या दोषी त्या आहेत तितकेच दोषी तुम्ही सुद्धा आहात। सोनबाई, आम्ही जे काय केलंय त्याचा दोष अधिपतींना देऊ नका। देणार, दोष देणार मी त्यांना, कारण त्यांनी खोट्याची साथ दिली आहे। खूप मोठी चूक केली अधिपती तुम्ही। बाकी काही सहन करू शकते अधिपती, पण तुम्हाला माहिती आहे मी खोटेपणा मुळीच सहन नाही करू शकत। तुम्ही आता थांबवा हे सगळं, तुम्ही उगाच विषय वाढवू नका मास्तरीनबाई। आणि तुम्ही बी लगेच एवढं पुरावे वगैरे तर आणत बसलाय मास्तरीनबाई। हा, काय गरज होती सांगा बरं? झालं असतं लग्न, चांगलं झालं असतं, दोघं खरंच सुखानं राहिले असते, एवढीच माझी इच्छा होती। केला असता त्यांनी संसार। म्हणजे खोटेपणाच्या पायावर हे लग्न उभं राहायला हवं होतं तुम्हाला? आम्हाला आमच्या आईसाहेबांचं सुख पाहिजे होतं, फक्त सुखात राहिल्या असत्या त्या। सुखात या बाई बरोबर त्याच्यापेक्षा जीव दिला असता मी। ओ ग बसा की जरा, तुम्ही बी शांत व्हा मास्तरीनबाई जरा। बघा, मी तुमचा गुन्हेगार आहे ना, तुम्ही मला जोड्यानं मारा, मी तुमचा गुन्हेगार असं वाटतं नव्हतं माझं। तुम्हाला नाही वाटत? नाही, हे बघा, आईसाहेबांचं पहिल्यापासून ह्या माणसावर प्रेम आहे, आणि ह्यो माणूस आयुष्यभर त्यासने लाथाडत आलाय तरी प्रेम आहे। एवढी वर्ष प्रयत्न करून सरळ मार्गाने त्यासने प्रेम मिळालं नाही, म्हणून त्यांनी ह्यो मार्ग अवलंबला। वाईट काय याच्यात? त्यासनी बायकोचं स्थान आणि मान हवा होता, त्यात काही गैर नाही। गैर काही नव्हतंच त्यात, पण ते मिळवण्याचा मार्ग गैर होता। हो सुनबाई, हे तुम्हाला वाटतंय, पण प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतंय। कुठलं प्रेम, कुठलं युद्ध? हे घर आहे, आणि घर विश्वासावर उभं असतं। आणि तुम्ही या घरातल्या विश्वासाला सुरुंग लावल्या। आता ते डिफेंड करण्याचा प्रयत्न तरी करू नका किमान, प्लीज। सुनबाई, तुम्हाला हे समजा आयतं मिळालेलं आहे, त्यामुळे खरेपणाच्या विश्वासाच्या बाता मारणं तुम्हाला लई सोपं आहे हो। कारण तुमच्यावर प्रेम करणारा आमचा जो मुलगा आहे ना, त्याला बाईची किंमत कळत्या, ते बाईचा रिस्पेक्ट करत्या। पण या माणसावर प्रेम करणाऱ्या बाईंनी काय करायला पाहिजे आम्हाला सांगा की? डोसकं फोडून घेतलं तरी पण या माणसाच्या काळजाला काही पाजर फुटायचा नाही। मग अशा वेळेस तुमची फिलॉसॉफी काय कामाची सांगा की आम्हाला? मला तुमच्याशी एकही अक्षर बोलायचं नाहीये। तुम्ही फसवणूक करून खूप मोठी चूक केलीत, आणि आता त्या चुकीचं समर्थन करताय। तुम्ही एवढं मोठं कारस्थान रचलत मॅडम, त्यामध्ये अधिपतींना गुरफटून घेतलं, नाही सहन करू शकत आहे। मी
तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत अधिपती आता. का केलं तसं? असं नाही आहे. बघा आपण बोलूया. नको, आता नको. ऐका की तुम्ही आत्ता खरंच तुम्ही शांत व्हा, आपण बोलूया. हॉस्पिटलमध्ये आधीच लई त्रास झालाय तुम्हाला. आत्ता तुम्ही शांत व्हा, आपण नंतर खरंच बोलूया. शरीराचा त्रास होईल बरं अधिपती, मनाच्या त्रासाचं काय? मास्तर तुम्ही बी आराम करा आता. झालं समाधान झालं. हे हवं होतं ना, हेच हवं होतं ना. आम्हाला काय हवं होतं हे जर का तुम्हाला कळलं असतं तर अजून काय हवं होतं आयुष्यात? तुला जे हवंय ना ते या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात मिळणार नाही. जास्त बोलू नका हो. पुन्हाच ठाऊक तुमच्या भविष्यात पुढं काय वाढून ठेवलंय. जावा आराम करा, दमला असशीला. अगं एवढं सगळं झालं, जनाची नाही किमान मनाची लाज ती तरी बाळग. तुम्ही गपगुमान लग्नाला उभं राहिला असता तर एवढं रामायण घडलं असतं काय? तुम्ही रडू नका की. सॉरी मास्तरीनबाई, माफ करा. तुम्ही खरंच रडू नका. आपल्या लग्नाच्या वेळी 7 फेरी घेताना वचनं दिली होती तुम्हाला, सगळं मान्य आहे. माझी चूक झाली, मी खोटं बोललो तुमच्या संग. पण आयुष्यभर मी माझ्या आई साहेबांना रडताना बघितलं होतं. मला त्यांना त्यांच्या त्रासातनं मोकळं करायचं होतं. त्यांचं एकच स्वप्न होतं, तेवढं पूर्ण करायचं होतं, म्हणून मी हे केलं. मी माझ्या थोबाडाला कुलूप लावलं. मला तुमच्यासंग खोटं बोलायचं नव्हतं. खरं तर मला सगळं खरं सांगायचं होतं आणि मी सांगणार बी होतो. पण हे लगीन झाल्यानंतर सांगणार होतो. आई साहेबांची शपथ, मी खरं खरं सांगणार होतो तुम्हाला. का बोलू माझ्याशी? खरंच विश्वास ठेवा, मी तुम्हाला सांगणार होतो. पण सांगितलं नाहीत. एकतर्फी प्रेमाचं दुःख मला तेव्हा कळलं जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो. मी आईसाहेबांनी म्हणायचो की काय सोनं लागले काय 4 सूर्यवंशीला. पान लावून विचारत नाही तो माणूस तुम्हाच नाही आणि तुम्ही जीव वाळून टाकताय. कशाला? काय गरज आहे? पण मी तुमच्या प्रेमात पडलो ना तेव्हा मला कळलं समोरचा माणूस आपल्याशी कसं बी वागू दे, किती बी झटकारू दे, लाथा घालू दे, कवा राग येतोय त्या माणसाचा, इतकारा वाटतोय, पण मनात ना असं कायमचं काढून नाही टाकू शकत आपण त्या माणसाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.